विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यावर अतिवृष्टीचं मोठं संकट कोसळलं आहे। 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तब्बल 112 गावं बाधित झाली असून हजारो हेक्टरवरील उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनं नांदुरा तालुका तातडीनं ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह नागरिकांच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय। पुराचं पाणी शेतात आणि घरांमध्ये शिरल्यानं हजारो हेक्टरवरील उभी पिकं उद्ध्वस्त झाली असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत। या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नांदुरा तालुका तातडीनं ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली। तसंच बाधित भागातील पंचनामे तत्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयांची मदत द्यावी अशीही मागणी करण्यात आली। अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नांदुरा तालुक्यात जी 31 तारखेला ढगफुटी झालेली आहे, अतिवृष्टी झालेली आहे, त्या बाऱ्यात आपण आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज संपूर्ण तालुक्यात 112 गावामध्ये जे ढगफुटी झालेली आहे, कुणाचे घरं वाहून गेलेले आहेत, एक शेतकरी पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे मरण पावलेले आहे आणि जे सोयाबीन, तूर, उडीद, मूग जे नुकसान झालेलं आहे सरसकट सगळ्या शेतमालानं जे नुकसान झालेलं आहे 112 गावामध्ये ढगफुटी झालेली असून संपूर्ण तालुक्याला सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मिळण्यात यावे याकरता आपण आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे।